My dear students, this is the most difficult example. हे खूप अवघड आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचंही आहे. Here 4 parallel lines are given. 4 parallel lines are given. Here हा बघा सर, SD perpendicular to AD, RC perpendicular to AD, QB perpendicular to AD आणि PA perpendicular to AD. म्हणजे ह्या सगळ्या PA, QB, RC, SD are perpendicular to the line AD. त्यामुळे ह्या 4 lines parallel आहेत. These 4 lines are parallel. मग आपल्याला लिहावं लागेल, त्याला मार्क्स आहेत लक्षात घ्या. म्हणजे आपण इथं आन्सर म्हणत असताना इथं असं आपल्याला लिहावं लागेल, लक्षात घ्या की PA, QB, RC, SD are perpendicular to line AD, हे सगळे परपेंडिक्युलर आहेत. मग परपेंडिक्युलर असल्यामुळे ते पॅरलल आहेत एकमेकाला. Therefore PA is parallel to QB, is parallel to RC, is parallel to SD. पण आमच्याकडे 4 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी नाही आहे. आमच्याकडे किती पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आहे सांगा सर? ओनली 3. मग यातल्या कुठल्या पण 3 लाईन्स घ्या तुम्ही सर. ह्यातले ज्या ही पहिली आणि शेवटची घ्यावीच लागेल, कारण हे 280 आहे, ही घ्यावीच लागेल. मग कुठली पण तुम्ही एक घ्या सर, बरं का, कुठली पण घ्या. ह्या साईडचं सगळं जर टोटल म्हटलं तर किती होईल बघा सर? 80 प्लस 70 150, 150 प्लस 60 210. हे टोटल 210 आहे, हे टोटल 280 आहे. ही तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. ह्याला आपण लक्षात घ्या, इथे जर आपण म्हटलं तर ह्याला आपल्याला एक एक घ्यावं लागेल. बघूया ह्यातली मधली कुठलीही लाईन एक वगळायची, लक्षात घ्या. बघूया काय काय होतं. तर आपल्या 3 पॅरलल लाईन्स बघायला पाहिजे. फर्स्ट आणि लास्ट घ्यायचीच, फर्स्ट आणि लास्ट घ्यायची, लक्षात घ्या. म्हणजे आपण फिगर थोडीशी बघूया सर. ही एक अशी आकृती झाली, अशी एक, हा, आणि लक्षात घ्या ही अशी आहे. हा, या ठिकाणी लक्षात घ्या ही SD तुम्हाला पहिली घ्यावीच लागेल. मधली कुठली पण घेऊया सर एक. तर मधली समजा लक्षात घ्या आपण RC घेतली, ही समजा ही लक्षात घ्या RC घेतली, हा, आणि लास्टची घेतली PA. ही लास्टची घेतली, लक्षात घ्या PA, लास्टची ही PA. मधली ही कट केली QB, ही RC, कारण आम्हाला 3 पॅरलल लाईन्स आहेत, लक्षात घ्या SD. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या काही ही ट्रान्सव्हर्जल आहे पहिली आणि ही दुसरी ट्रान्सव्हर्जल आहे, म्हणजेच लक्षात घ्या SR अपॉन RP इज इक्वल टू DC अपॉन CA हे येणार. मग SR किती आहे माहित नाही आहे सर. लेट अस सपोज दॅट SR इज X, माहित नाही, काढायचं आहे. आणि हे किती होणार RP? SR जर X असेल तर हे टोटल जे आहे, लक्षात घ्या टोटल 280 आहे. टोटल किती आहे बघा सर? 280 आहे. म्हणजे PR 280 मायनस X होईल. 280 मधनं X काढलं की हे PR होईल. इकडं AC किती आहे? 60 प्लस 70 म्हणजे 130. 60 प्लस 70 म्हणजे हे 130. आणि लक्षात घ्या CD किती आहे बघा सर? 80. ओके, आता हे केलं की संपलं सर. मग दीज आर पॅरलल लाईन्स बाय प्रॉपर्टी ऑफ, इथं आपल्याला लिहावं लागेल, लक्षात घ्या सर, बाय प्रॉपर्टी ऑफ. इथे बघा सर, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their THEIR ट्रान्सव्हर्जल्स. ट्रान्सव्हर्जल्स म्हणजे छेदिका. 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार. काय सांगते? ह्या 3 पॅरलल लाईन्स सोडा. दी फर्स्ट ट्रान्सव्हर्जल, त्याचे 2
भाग आहेत एस आर अपॉन आर पी घ्या. एस आर अपॉन आर पी इज इक्वल टू इकडली दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे डी सी अपॉन सी ए. डी सी अपॉन सी ए एक्स अपॉन 280 माइनस एक्स इज इक्वल टू 80 अपॉन 130. आता हे सॉल्व करायचं आहे सर आणि एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. कट केलं. मग आता बघा बरं कसं होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 13 इंटू एक्स 13x 8 इंटू 280 मायनस एक्स. इथं 13x इज इक्वल टू 8 इंटू 280 आणि 8 इंटू एक्स. 8 0 0 8 8 जा 64 6 रिमेन. 8 2 जा 16 16 प्लस 6 22. 8 मायनस 8 इंटू एक्स 8x. हे जे 8x आहे ते इकडे घ्या. मायनस 8x चे प्लस 8x. 13x प्लस 8x इज इक्वल टू 2240. Therefore 21x is equal to 2240. Therefore x is equal to 2240 divided by 21. कितीने भाग जाईल बघा सर. या ठिकाणी 7 ने नक्की जाईल. 7 3 जा 21. 7 3 जा 21. 22 मधनं 21 गेले. 1 राहिले. अपॉन घेते 4. 7 2 जा 14 आणि 7 0 0. म्हणजे कसं झालं बघा सर. एक्स इज इक्वल टू 320 अपॉन 3. बरोबर आहे का बघा सर. काही चुकत असेल तर आणि एकदा 2240 डिवायडेड बाय 7. बरोबर आहे सर. 7 3 जा 21 हे राहिले 4. 7 2 जा 14 पुन्हा हे 0 घेतले. 7 0 0 राईट. 320 अपॉन 3. 3 ने काही भाग जात नाही सर. सो दिस इज द आन्सर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. देअरफॉर एक्स मीन्स व्हॉट हियर एस आर. ही व्हॅल्यू झाली एस आर. देअरफॉर एस आर इज इक्वल टू 320 अपॉन 3 इतके युनिट्स. मराठीमध्ये एकक. मराठीमध्ये काय झालं सांगा सर. एकक. आता आपण आणखीन एक काढावं लागेल सर. आता आपण आरक्यू काढूया. मग आरक्यू काढत असताना कसं करायला लागेल बघा सर. आपल्याला आरक्यू काढत असताना बघूया. ही एक्सची व्हॅल्यू समजलेली आहे. ही समजली आता सर. ही काढायची. बघूया. लेट अस ट्राय. मग एवढ्या 2 ह्याच्यामध्ये भागेल असं वाटतंय. बघा ही लाईन. पुन्हा या ठिकाणी पहा. लक्ष द्या सर. दिस इज द ट्रान्सव्हर्सल. दिस इज द अनदर ट्रान्सव्हर्सल. दिस इज द पॅरलल लाईन एस डी. आपल्याला 3च समांतर रेषा चालतात. दुसरी आर सी आणि तिसरी क्यू बी. ही नको आहे सर. खालची आपल्याला नको आहे. बरं सर. पी ए आपल्याला नको आहे. बघूया त्याचं काय करायचं ते नंतर सर. आता टाइम नाही आपल्याला. हां बघूया सर. मग आता काय काय होईल सांगा सर. बी सी किती आहे 70. सी डी किती आहे 80. एस आर किती आहे 320 अपॉन 3. आणि आर क्यू आपल्याला काढायचं आहे. ह्याला वाय म्हणूया सर. हे काढायचं. आर क्यू आपण काढायचं क्यू आर. आणि लास्टला पी क्यू काढायचं आहे. बघू आपण नंतर ते कसं करायचं. मग बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आता ते पुन्हा म्हणायची गरज नाही. त्याला आपण म्हणूया सिमिलरली. कसं म्हणूया सांगा सर. सिमिलरली. मराठीमध्ये काय म्हणायचं तसेच. कळलं सर. तसेच म्हणजे हे पुन्हा लिहायची गरज नाही. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. मग कसं होईल. या दोघांचा भागाकार एस आर अपॉन आर क्यू. एस आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू डीसी अपॉन सीबी. डीसी अपॉन सीबी. ओके. पहा बरं. मग व्हॅल्यूज भरा. इथे
SR ची व्हॅल्यू 320/3, RQ ची व्हॅल्यू Y बरोबर DC ची व्हॅल्यू 80, इथं व्हॅल्यू ही 70, हे 0ला 0 गेले सर, बरोबर 0ला 0 गेले. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कसं होईल सांगा सर. 320/3 डिवाइड बाय 7 से इंटू 7 इज इक्वल टू हे 8 इंटू वाय, बरोबर. आता इथं 8 म्हणजे काय बघा सर. हे 8 म्हणजेच 8/1, 8/1 ना सर. मग हे पलीकडे जाताना 1/8, 8/1 इकडे जाताना लेफ्टला जाताना 1/8 होणार. म्हणजे इथं कसं होईल बघा सर. इट इज इक्वल टू वाय 7 ॲज इट इज 320/3 इंटू 8/1 से 1/8. बघा बरं काही डिव्हिजन पॉसिबल आहे का. आहे. 8 1 जा 8, 8 4 जा 32, 800. ओके सर. म्हणजे कसं झालं सांगा सर. 40 इंटू 7 वाय ची व्हॅल्यू कशी आली बघा सर. इट इज इक्वल टू वाय काय व्हॅल्यू आली /3 राहू दे, कारण 3 नी 40ला भाग जात नाही, 3 नी 7ला जात नाही. मग 700, 7 4 जा 28, 28/3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. बघा सर समजते का. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. मग वाय ची ही व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. म्हणजेच कुणाची व्हॅल्यू आहे ही सांगा सर. RQ ची व्हॅल्यू आहे. देअरफॉर RQ इज इक्वल टू बघा सर. RQ इज इक्वल टू 280/3 युनिट्स. आता लास्ट आपल्याला PQ काढायचे सर. PQ प्लस QR प्लस SR किंवा SR प्लस RQ प्लस QP इज इक्वल टू 280. बरोबर आहे सर. मग आता लास्टला बघा बरं कसं होईल सर. इथे लास्टला आपल्याला PQ काढायचं आहे. बघूया सर कसं होईल. SR प्लस RQ प्लस QP इज इक्वल टू 280. आहे का बघा सर. 280. मग या ठिकाणी SR ची व्हॅल्यू 320/3 प्लस RQ ची व्हॅल्यू 280/3 प्लस QP काढायचा आहे इज इक्वल टू 280 इज इक्वल टू 280. आता हे सॉल्व्ह करायचं आन्सर येईल. इथं बेस सेम आहे. हा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, त्यामुळे तो एकदाच लिहायचा. हा न्यूमरेटर एकत्र करा. 320 प्लस 280 प्लस QP राहू दे तसंच. इट इज इक्वल टू 280. हे QP तसंच राहू दे, हे 280 तसंच राहू दे. हे बघा ह्या दोघांची बेरीज करा. 320 प्लस 280, 320 प्लस 280, 0, 8 प्लस 2 10, 3 प्लस 2 5 प्लस 600. Therefore 600/3, 600/3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 300 300. हे 200 इकडे आले प्लस 200 चे मायनस 200. Therefore QP इज इक्वल टू 280 मायनस 200. मग 280 मधून 200 गेले, किती राहिले 80. Therefore QP इज इक्वल टू 80 युनिट्स. QP इज इक्वल टू 80 युनिट्स. दिस इज द आन्सर. 3 आन्सर्स त्यांनी काढायला सांगितले. लक्षात घ्या. QP काढलं 80 युनिट्स, RQ काढलं लक्षात घ्या सर. इथे आपण RQ काढलं हे 280/3 इतके युनिट्स. आणि तिसरं आपण लक्षात घ्या SR काढलं 320/3 युनिट्स. दीज आर द 3 आन्सर्स.
अवघड होतं एक्झाम्पल सोपं नाही आहे, निश्चितपणाने नाही आहे. कारण आपल्याला 4 पॅरलल लाईन्स दिलेत. 4 पॅरलल लाईन्स आर गिव्हन, but we want to use only 3 parallel lines because we have the property of 3 parallel lines and their transversals. So we have used 3 parallel lines, 1, 2 and 3. Here we used these first 3 parallel lines and we have solved 2 times. You have used this property 2 times and then we use the law of addition. Berzheचा नियम वापरला and we have solved this example. This is no doubt important example of for 4 marks.